नमस्कार. आपण आज हैदराबादमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हा जंगली बदाम वृक्ष आहे. याला बरीचशी फळं आलेले आहेत. आपण ही फळं आता संकलित करत आहोत. तर अशा प्रकारे आपण जंगली बदाम वृक्षाच्या बिया संकलित केलेल्या आहेत. हैदराबादमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. या ठिकाणी टेरेसवरती डीजे लावून पतंग उडवण्यात येत आहेत आणि रस्त्यावरती हा वृक्ष असल्यामुळे वाहनांचा बराचसा आवाज येत आहे. त्यामुळे आपण हा रूममध्ये येऊन या वृक्षाबद्दल थोडी माहिती घेऊया. जंगली बदामाची पानं ही जुलाब व अपचनावरती उपयोगी आहेत. तसेच याच्या बियांचं तेल काढून सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरलं जातं. रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवण्यासाठी, त्वचेचे आजार व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी या बियांचा पानांचा उपयोग केला जातो. खोकला असेल, दमा असेल या आजारांवरती याचा उपयोग होतो. असा हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. आपण याच्या बिया संकलित केलेल्या आहेत. आपण आता पाहूया. हे बघा, या ठिकाणी असं ही बी आहे. याच्यामध्ये आपण ही फोडून पाहूया किती बिया याच्यामध्ये आपल्याला सापडतात. जवळपास याच्यामध्ये 19 बिया आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय शेकडो बिया आम्ही झाडावरती चढून या संकलित केलेल्या आहेत. असंच आपण ज्या ज्या ठिकाणी जाईल, नवीन काय आपल्याला या झाडांच्या मधून भेटेल ते संकलित करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून आपण हा निसर्ग वाढवण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ. धन्यवाद.